शासकीय निमशासकीय लिपिक कर्मचारी संघ वेतनातील त्रुटीसाठी लढा. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची चौथा वेतन आयोगापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी शासनाकडे प्रभावीपणे मांडणे. वेतन त्रुटी हा प्रश्न लिपिक कर्मचारी, शासकीय व निमशासकीय कार्यालयात कार्यरत असलेले सर्व लिपिकांचा आहे. राज्य शासन अंतर्गत सर्व विभागातील लिपिक कर्मचारी तसेच निमशासकीय कार्यालय जसे जिल्हा परिषद, नगरपालिका आदी या कार्यालयात कार्यरत लिपिक कर्मचारी यांचा हा प्रश्न आहे. म्हणून चौथा वेतन आयोगापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी दूर करण्यासाठी सर्वांची एकत्रित मागणी करणे आवश्यक असल्याने सर्व कर्मचारी यांचा संघ निर्माण करून सगळ्यांची एकत्रित एकच मागणी शासनाकडे प्रामुख्याने मांडण्यासाठी कार्य करणे. सबब लिपिकांची प्रलंबित वेतन त्रुटी दूर करणे. कोणत्याही संघटनेतील सदस्य यांना त्यांची संघटना न सोडता वेतन त्रुटी हा एक प्रश्नासाठी लिपिक एकत्र आणणे. वेतन त्रुटी प्रश्न लिपिक कर्मचारी यांच्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्व लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून विस्तृत स्वरूपात मांडणे. मागणी विहित पद्धतीने मान्य न झाल्यास आंदोलन, धरणे आंदोलन, लेखणीबंद आंदोलन, विविध निदर्शने करणे. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी चौथा वेतन आयोगापासून प्रलंबित वेतन त्रुटी दूर करणे. संघाने शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव सर्व राज्य कार्यकारिणी कोर कमिटी यांचे पूर्व मान्यतेने सादर करील. वेतन त्रुटी प्रश्न शासनासमोर नोंदणीकृत व शासन मान्यता प्राप्त संघामार्फत शासन स्तरावर मांडणे आवश्यक आहे. आपण महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्याशी संलग्न होऊन शासकीय निमशासकीय लिपिक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य स्थापन केला आहे. राज्याध्यक्ष संतोष जेजुरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पहा. नमस्कार. जय लिपिक. मी लिपिक संघाचा एक लिपिक सेवक या नात्याने आपणास सांगू इच्छितो का विविध विभाग असो, जिल्हा परिषद, जलसंपदा, न्याय विभाग, राज्यातील सर्व विभागांमध्ये लिपिक केडर हा काम करतो. मित्रांनो, लिपिक सुरुवातीचा प्रस्ताव स्वीकारल्यापासून तर तो पारित करण्यापर्यंत किंवा त्या प्रस्तावाचे लेखे जतन करण्यापासून त्याचं प्रत्येक प्रकारचं ऑडिट, लेखापरीक्षण हा लिपिकच करत असतो. त्यानंतर ते रेकॉर्ड जतन करून ठेवणे व त्याची विल्हेवाट लावणे अशा विविध प्रकारचे लिपिक काम करत असताना केवळ लिपिक हा एकच संवर्ग वेतन त्रुटीपासून पाठीमागे आहे. गेल्या चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेला वेतन त्रुटी प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यासाठी चौथा वेतन आयोग गेला, 5वा गेला, 6वा गेला. आता 7व्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी संदर्भात विविध समित्या स्थापन झाल्या, परंतु लिपिक संवर्गाची कुठलीही मागणी मंजूर करण्यात आली नाही. त्यासाठी आज राज्यातील सर्व विभागातील लिपिक एकत्र येऊन संघर्षासाठी उतरलेला आहे. विविध जिल्हे असो, तालुके असो, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तयार होत आहेत आणि मोठ्या संख्येने लिपिक संवर्ग या आपल्या मूळ प्रश्नासाठी एकत्र येऊन संघर्षात उतरलेला आहे. तरी माझी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे का लिपिकांवर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करावा व वेतन त्रुटीपासून प्रलंबित असलेला लिपिक यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी आपणास विनंती करतो. तसेच सर्व राज्यातील लिपिकांनाही सांगू इच्छितो हा जो आपला जो प्रश्न आहे तो केवळ वेगवेगळ्या विभागातील संघटना पूर्ण करू शकत नसल्याने हा जो लिपिक आहे तो संपूर्ण राज्यामध्ये असल्या कारणाने संपूर्ण राज्यातील विविध संघटना लिपिक वर्गीयांच्या ह्या एकत्र येत आहेत व आपणही सर्वांनी एकत्र येऊन संघर्षात उतरावं अशी मी सर्वांना विनंती करतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.